मिनिट अंपायर. शुभम स्फूर्ती खेळाडू आलाय मराठा बॉईज. दुर्गेश्वर 8 टीम एक्स्ट्रा खेळाडू या दादा प्लीज बोलवायला लावू नका परत या दादा. येस अंपायर. मॅच एडिशन आपण जाऊयात. पहिला चेंडू सूरजचा अगदी थोडासा जास्तच बाहेर व्हाईट बॉल साठी निघून जाईल. नो बॉल साठी यावेळी मात्र जरूर निघून जातोय. अकाउंट ओपन झाले धावसंख्येचं. आकाशी स्ट्रायकिंगला फुल टॉस होता. टॅप करण्याचा प्रयत्न थोडा बॅकफुट वरती जाऊन आपण पाहिलं तर ताकद लावण्याचा प्रयत्न केला मात्र फसला गेला डॉट बॉल वरती. पुन्हा यॉर्कर भन्नाट होता. ओढ यॉर्कर डोळ्याची पापणी लवते की लवते तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर निघून गेला. एखादा तोफखान्यातून गोळा टाकावा बंदुकीतून गोळी ढाड करून सोडावी तसा चेंडू रखरखत्या आगीच्या निखाऱ्यासारखा निघून गेला. डॉट बॉल. कमी गतीचा व्हाईट बॉल ही कला आहे आणि याच कलेच्या माध्यमातून खूप कमी काळामध्ये बदलापूरचं नाव पंचांनी आपण पाहिलं तर बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये आणला. गॅप शोधलाय 4 निघून जाईल. येईल चौकार महत्वाचा होता. वाटा शोधाव्या लागतात आयुष्याची असो किंवा क्रिकेटमध्ये बॅटिंग करताना असो. सहा धावा यावेळी फटका चांगला खेळलाय. पंच स्वतः खाली वाकल्यानंतर सांगतायत निघून गेलाय 4 येईल चौकार. वेळ थोडीशी आपण पाहिली तर अगदी इट्स अ नो बॉल. नो +4 इट्स अ नो बॉल. रिव्ह्यू आहे सो तो रिव्ह्यू यूज केलाय. रिव्ह्यू चेक केला जाईल. रिव्ह्यूचा उपयोग केलाय. बॅट गोलंदाजी करणारी टीम विचारते आमच्याकडे रिव्ह्यू आहे त्याचा आम्ही उपयोग करतोय आणि ती रिव्ह्यू सध्या आपण पाहिलं तर चेक केलं जाते. थोडीशी शंका आली खेळाडूंच्या मनामध्ये की कदाचित आहे की नाही. आहे प्रेशर थोडंसं धगधग चालू आहे की नो असेल तर 5 धावा भेटतील नसेल तर सेफ आहे. डिसिजन आर पेंडिंग आणि अर्थातच मेन अंपायर ऑफिशियल मेन अंपायर आपण पाहिलं तर अजित निकम सर येतील. ज्या कोर्टामध्ये चेंडू टाकला त्या कोर्टामध्ये ते दाखल होतील. तिथे थोडीशी पाहणी करतील चेक करतील आणि त्यानंतर कळवतील डिसिजन काय आहे. मागचे सगळे अंपायर आहेत पहा. पिच क्लिअर आहे. दूध का दूध पाणी का पाणी आणि अखेरीस अंपायर आपण पाहिलं तर थर्ड अंपायर मधून आपण पाहिलं डिसिजन आलाय इट्स अ नो बॉल. टीमची टोटल आपण पाहिली तर बहरली आहे. संघाच्या धावसंख्येला थोडासा आकार भेटलाय उकार भेटलाय. 11 धावा 3 चेंडूचा खेळ झाला. 11 धावसंख्या. सोडून दिला आकाशनं लगेच ओळखलंय लगेच पाहिलंय व्हाईट बॉलचा इशारा. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. आकाशनं थोडासा रंग बदललाय बॅटिंगचा. बॅटच्या समोर टॅप करण्याचा प्रयत्न नाही खेळू शकला. अखेरीस आपण पाहिली तर ताकद लावण्याचा प्रयत्न केला. टू टू गोचा इशारा अंपायरनं दिला जरूर. अखेरीस हा व्हाईट बॉल. यॉर्कर पुन्हा एकदा खोदून काढला आणि असा खोदून काढला की निघून जातोय 4 धावेसाठी. काय फटका खेळलाय. मनगटाची ताकद याला बोलतात. एखाद्याच्या मनगटामध्ये ज्या पद्धतीने चमक असते. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचली आहे
17 या आकड्यावरती. हीच तर खरी मजा या स्पर्धेची. पुन्हा चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय, गॅप शोधलाय, वाट शोधली आहे. या ओव्हरची सुरुवात आपण पाहिली तर वाईड न झालं, त्यानंतर 2 डॉटही आले. मात्र त्यानंतर ज्या पद्धतीने आकाशनं रंग बदललाय, आकाशच्या बॅटमधून धावाही येऊ लागल्या. या गॅप मधून आपण पाहिलं तर चौकार शोधला. टीमच्या धावसंख्येमध्ये थोडासा आकार भेटलाय. संघाच्या धावसंख्येला भेटलेला उकार झालेली पॉलिश धावसंख्या जी जाऊन पोहोचते 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये धावा चांगल्या आल्यात आणि आकाशनं ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर संयमाचं क्रिकेट थोडंसं दाखवलं. पण बॉक्स टेनिस क्रिकेटमध्ये संयम जास्त दाखवला जात नाही. सुपर फास्ट क्रिकेट म्हटलं जातं. सबर का फल मीठा होता है असं प्रत्येक जण बोलतो. अजिबात नाही. 2026 चालू आहे. सबर का फल किसी और का होता है, हे दिवस आता चालू आहेत. ओव्हर क्रमांक 2. विकेट किपरनं गोलंदाजाला बोलवलंय. थोडासा कानमंत्रात चर्चा करतोय. थोडासा अनुभव त्यानं दिलाय. कानामध्ये कुजबूज केली. ज्ञान दिल्यानं वाढलं जातं बोलतात ना, तेच ज्ञान कानामध्ये सांगितलंय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालाय. राहुल आवारे ओव्हर क्रमांक 2 मध्ये दाखल झालेत. सार्थक साठी चेंडू होता. पहिला चेंडू अगदी हलक्या हाताने ड्राईव्हला खेळलाय. तो एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न कोणताही केला नाहीये. डॉट बॉल. आकाश नॉन स्ट्राईक वरून बऱ्याच गोष्टी सांगतोय. हा कसा आवाज होता. ओ हो हो हो, नो बॉल. भरपूर बाहेर. काय डाईव्ह लगावले विकेट किपर नाही. चेंडू अडवलाय. याला बोलतात टीम साठी आपण पाहिलं तर डेडिकेशन देणं. संघासाठी एक एक धाव अडवेल. संघाच्या साठी आपण पाहिलं तर 100% प्रयत्न करेल. जीवाचं रान करेल आणि हाच प्रयत्न विकेट किपरचा राहिलाय. आणखीन एक नो बॉल. आणखीन एक नो बॉल. आता लाईन थोडीशी विसरली आहे. विकेट किपर पुन्हा येईल. अजून एक येईल. 3 खेळाडू जवळ आल्यानंतर सांगतील काय नक्की. कारण की जेव्हा जेव्हा लाईन भरकटतो आपण, अशीच ती आयुष्याची असो किंवा क्रिकेटची असो, जेव्हा जेव्हा लाईन भरकटले तेव्हा तेव्हा मित्राचं मार्गदर्शन, देवाचं दर्शन दोन्ही गोष्टी लागतात. या मॅच मध्ये देखील थोडंसं मार्गदर्शन भेटलं. ओहो हो, कमी गतीचा चेंडू फसवलाय सार्थकला. कारण की ज्या पद्धतीने हा चेंडू आपण पाहिलं तर गुडलेन स्पॉटवरून थोडासा काटा बदललाय. व्हाईट बॉल साठी एक्स्ट्रा धावा आलेत या मॅच मध्ये. ओव्हर मध्ये मी म्हणेल टीमची टोटल अगदी जाऊन पोहोचते 24-24. 24 धावा. पुन्हा फसवलाय. पुन्हा एकदा फसवलाय. कारण की आकाश पुन्हा फलंदाज सार्थकला बोलवेल. विकेट किपर जाईल गोलंदाज या दिशेने. चर्चा इकडे चालू आहे, चर्चा तिकडेही चालू आहे आणि चर्चा या स्पर्धेची नवी मुंबईच्या नगरीमध्येही चालू आहे. ब्रदर्स चषक 2026. 8 खेळाडूंची नाही तर नवी मुंबईची आणि कोपरखेने विभागाची महत्वाची मानाची स्पर्धा या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणखीन एक व्हाईट बॉल. सातत्याने येणाऱ्या एक्स्ट्रा धावा आणि त्यामध्ये होणारी भर. ओहो हो हो, हाही सोडून दिलाय. वॉड बॉल नाही, अंपायर सांगतात वाईड बॉल आहे. ह्या ज्या एक्स्ट्रा धावा आहेत सार्थक स्वतःहून आपण पाहिले तर 2 ते 3 डॉट आलेत. होय 3 डॉट आलेत. मात्र एका बाजूला सार्थक आपण पाहिलं तर या एक्स्ट्रा धावाच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये धावाही गोळा करतोय. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचले 26 धावा. बॅटच्या समोर आणि अखेरीस बॅटची एज होती. चेंडू आपण पाहिलं तर अगदी पिचच्या बाहेर म्हणजे OUT आउट. पहिली विकेट, पहिला मासा, पहिला फलंदाज, पहिला बॅटर. बॅक टू डग आउट. सार्थकला जावं लागेल माघारी. पहिल्या ओव्हरमध्ये ज्या अमोलने धावा केल्या, अमोल नॉनस्ट्राईकला उभा राहिला तर त्याच धावसंख्येला ब्रेक लागलाय. हेही तेवढंच खरंय. थांबवली धावसंख्या.
टू गो. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. ओहो, संकेत मैदानामध्ये दाखल झाल्यानंतर पहिला चेंडू अगदी मी म्हणले की सरप्राईज होऊन बघतोय गोलंदाजाकडे की हा चेंडू नक्की टाकलाय कसा. वन टू गो. आवाज घुमला अंपायरचा. कमी गतीचा यॉर्कर थांबवलाय चांगल्या पद्धतीने, मात्र यावेळी चुकी होतीये, थोडीशी छोटीशी चूक झाली आहे, मिसफिल्डिंग होतीये. ओव्हर क्रमांक 2 ची शेवट आपण पाहिलं तर चौकारानं झाली आहे. ओव्हर क्रमांक 1 चाही शेवट चौकारानं झाला. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 धावा. अमोल सार्थकला अजूनही तेच सांगतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस 30 धावा. यंग टॅलेंट, युवा टॅलेंट सिद्धेशला दाखल केले गोलंदाजीसाठी ओव्हर क्रमांक 3 मध्ये. ओहो हो, फुलटॉस होता, टॅप करण्याचा प्रयत्न अमोलचा राहिला. स्टिकर यांचा फटका होता, कंट्रोल करू शकला नाहीये तो, कव्हरला खेळून काढला. डॉट बॉल येईल, निर्धाव चेंडू. ओ व्हॉट अ बॉल, व्हॉट अ बॉल, अप्रतिम चेंडू. काय चेंडू हाताळलाय, डॉट जातो पूर्णपणे. अमोलच्या पायामध्ये बेड्या ठोकणारा चेंडू होता. तो क्रशर याला म्हटलं जातं, अंगठा तोड चेंडू याला म्हटलं जातं. आणि हा चेंडू टाकत असताना बऱ्याच प्रॅक्टिसची गरज लागते दादा. चांगला चेंडू हाताळला. जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा. टीमची टोटल आपण पाहिली तर सध्या मात्र जाऊन पोहोचते 31 या आकड्यावरती. 31 31 धावसंख्या. हाई लॉफ करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू अडवण्याच्या ऐवजी चेंडूला ढकललंय अक्षरशः डिक्लेअर मध्ये. यॉर्कर पुन्हा खोदून काढण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये जाईल 1 धाव. अप्रतिम गोलंदाजी सध्या मात्र चालू आहे. एका बाजूला सिद्धेशच्या गोलंदाजीमध्ये धार आहे आणि याचसाठी आपण पाहिलं तर पंचायत समिती पाटण तालुका अर्थातच नितीनजी दादा काळे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर गोलंदाजाला विकेटला आहे 500 रुपयाचं प्राइज. 2 to go. Yes, thank you. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या एक्स्ट्रा धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 34 या धावसंख्येवरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 to go. अप्रतिम फटका, टॅप खोदून काढला. अक्षरशः आपण पाहिलं तर पूर्ण ताकद लावली या चेंडूच्या मागे. जेवढा पायावरती टाकला तेवढाच आपण पाहिलं तर खोदूनही चांगल्या पद्धतीने काढला अमोलनं. टीमची टोटल आपण पाहिली, आकाशनं टीमची टोटल आपण पाहिली तर 38. शेवटचा चेंडू आई फटका चांगला खेळून काढलाय, सरळ हातामध्ये जाईल जरूर. आणि अखेरीस ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 3 चा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 38. 3 ओव्हरच्या अखेरीस. सन्माननीय प्रतीकदादा पवार साहेब, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आम्ही सन्मान घेतोय. आदरणीय सन्माननीय नंदूदादा पाटील साहेब आज आपण पाहिले तर सोहळ्यासाठी उपस्थित आहेत आणि वेळेतला वेळ काढून सन्माननीय आदरणीय नंदूदादा पाटील साहेब या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान घेतला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा, वेळेतला वेळ काढून आपण उपस्थित राहिलात, सोहळ्याची शोभा वाढवलीत. तुमचं प्रेम, आपुलकी, आशीर्वादाचा हात नेहमी स्पर्धेच्या मागे असाच असू देत. आपला आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ब्रदर्स ग्रुपच्या वतीनं मनापासून, मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद. ओव्हर क्रमांक 4. पहिला चेंडू अमितचा,
थोडासा पुढे राहिलाय. अगदी व्हाईट बॉलचा इशारा येतो एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. यावेळी देखील आपण पाहिलं तर यॉर्कर चांगला फटका खोडून काढला. कारण की संकेत दिलेत या मॅच मध्ये. थोडा शांत होतो, संत नव्हतो, संकेत आहे कमबॅक होईल आणि तोच त्यानं केला. शेवटची ओव्हर आहे, धावा गोळा केल्या जाऊ शकतात. ही बरोबर रडामध्ये होता, मात्र खेळत असताना अगदी टाइम मिस झाला. एक सिंगल धावून घेतली आहे. 44 धावा 44. बॉक्स टेनिस क्रिकेट नाईट स्पर्धा कोपरखेरनं बॉक्स टेनिस क्रिकेट जपलं, मोठं केलं. उघड बॉल, अप्रतिम चेंडू, चांगला चेंडू. अवे फ्रॉम दी बॉडी थोडासा ठेवला, शरीरापासून थोडासा बाहेर ठेवला. संकेत येईल, बराचसा कानमंत्र देईल. स्ट्रायकिंग फलंदाजाचा नॉन स्ट्रायकिंग फलंदाज आरसा मानला जातो, आरसा. आणि तेच तर सांगितलं. कमी गतीचा यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. 2 खेळाडू आहेत, पकडणार नक्की कोण. निघून गेल्या दोघांच्या मधून. धोका भेटला, गुलीगत धोका बोलू शकतो. 4 धावेसाठी निघून गेलाय चौकार. कहाणी में ट्विस्ट, मॅच मध्ये थोडीशी कहाणी बदलली आहे. कारण की बॅटिंग करणारा अमोल आकाश जास्त काही बोलणार नाहीये. तो बोलेल धावा येऊ देत, कशा येऊ देत, मिसफिल्डिंग न येऊ देत, नोम न येऊ देत, वाईड न येऊ देत, एक्स्ट्रा येऊ देत, इसमें 13 घाटा, अजिबात मेरा कुछ नहीं जाता. आणि याच धाव्यांची मदत सध्या मात्र टीमला होतीये. संघाची धाव संख्या 48 धावा. टॉस साठी कॅप्टन एकदंत 8 आणि 1 साइड विशाल 8. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या इनिंग ब्रेक मध्ये. चार चेंडूचा खेळ सध्या आपण पाहिलं तर झालेला आहे. फिरवलाय पूर्णपणे, फिंगर रोल केले होते. त्यावेळी आपण पाहिलं तर आकाश सज्ज राहिला होता थोडासा मागे जाऊन. हेच तर गोलंदाजांना ओळखलं. शेवटचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, चेंडू गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र तोपर्यंत निसटला. जेव्हा प्रयत्न हातातून एखादी संधी निसटते तेव्हा दुसरा येतो, संधीचं सोनं करतो ते बोलतात ना, ते यासाठी. चेंडू हातातून निसटला काय, एक धाव कंप्लीट होतीये काय. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 49 आणि 50 धावेचं आव्हान ठेवलंय शुभम स्फूर्ती टीमच्या समोर. टॉस साठी कॅप्टन या एकदंत 8 आणि 1 साइड विशाल 8. दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही कॅप्टन टॉस साठी एकदंत 8 आणि 1 साइड विशाल 8. दोन्ही कॅप्टन्स विनंती करेल आपण टॉस साठी या. पन्नास धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. एकदंतचा कॅप्टन आलेला आहे. मी विनंती करेल 1 साइड विशाल 8 टीम कॅप्टन आपण या. कॅप्टन 1 साइड विशाल 8 कॅप्टन या आपण प्लीज. टॉस करायचं दादा. चला कॅप्टन या. अजून बऱ्याच स्पर्धा आपण पाहिलं तर या कोपरखेरण्याच्या नगरीमध्ये येणार आहेत. त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट स्पर्धा जी आपण पाहिली तर 1 लाख रुपयाचं प्राइज आणि मालिकावीर साठी असलेली बाईक, बेस्ट बॅट्समन, बॉलर, फिल्डर साठी असलेली सायकल ती देखील आपण पाहिले तर थोड्याच दिवसामध्ये म्हणजे 24, 25, 26 मार्चला ती स्पर्धा तुमच्यासाठी. आमचा कुमार अभिष शिंदे यांनी सर्व मित्र परिवारांच्या माध्यमातून दमदार आयोजन केलं. त्या स्पर्धेबद्दल चर्चा करणार. खूप छान रील त्या स्पर्धेची व्हायरल झाली आहे. सेकंड इनिंगला जाऊयात. पहिला चेंडू वाईट
एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये अभिषेक गोलंदाजीसाठी, यश दुसऱ्या बाजूला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीणला तुम्ही पाहताय. पन्नास धावा या मॅच मध्ये करायचे. एक्स्ट्रा धावेचंही महत्व तेवढंच असेल. हो 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 हो, कमी गतीचा चेंडू होता, थोडासा स्लोअर होता. बॅट आधी फिरले होतं, त्यानंतर आपण पाहिलं तर निघून जातोय डॉट. ओव्हर क्रमांक 1. कारण की पहिल्या इनिंग मध्ये विचार केला की तब्बल 20 ते 22 धावा पहिल्या इनिंग मध्ये आल्या होत्या. मात्र एका बाजूला गोलंदाजी करत असताना अभिषेक मात्र सध्या यशला शांत ठेवतोय. कारण की चेंडू सातत्याने ज्या पद्धतीने फिरवला जातोय. नॉन स्ट्राईकचा फलंदाज प्रवीण आला, चर्चा केली, चेंडू कुठे पडतोय, कसा टर्न होतोय, काय घडतंय, या सगळ्या गोष्टी सांगितल्या गेल्यात. इट्स अ नो बॉल. नो बॉल शहानिशा केली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी नो +1 ज्या पद्धतीने धावून घेतली. 2 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. एक टीम हडल होते छोटीशी. कारण की ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर सध्या आकाशने ही टीम हडल बोलवली. पहिली ओव्हर भरपूर महत्वाची मानली जाईल क्रिश. की पहिल्या ओव्हरमध्ये किती धावा येत आहे, सुरुवात कशी होते, यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील. स्ट्रायकिंगला प्रवीण सरळ टाकलाय, फक्त चेंडू अगदी पायासमोर टाकण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग झाली, संकेतची तिथे डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडू. 3 चेंडूचा खेळ झाला. 3 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चांगली गोलंदाजी. इकॉनॉमिकल चेंडू आतापर्यंत टाकलेत. तिन्ही चेंडूवरती विचारपूर्वक. हा चौथा चेंडू, तोही खेळता आला नाहीये. प्रवीण धाव घेईल का, तोपर्यंत दुसऱ्या चुकीच्या दिशेला केली आहे फेकी. अंपायर सांगतील चेक करायचं. थर्ड अंपायरच्या कोर्टामध्ये चेंडू टाकला. कारण की हा चेंडू जर स्ट्रायकिंगला फेकला असता तर यशला तसंच माघारी जावं लागलं असतं. नॉन स्ट्रायकिंग एंडला प्रवीण डेंजर झोनला चेक केलं जाईल. थर्ड अंपायर आहेत बिझी, डिसिजन पेंडिंग आहे. अल्ट्रा स्लो मोशन झूम केलं जाईल. थोडस बॅट ड्रॅग केली आहे का. पिच क्लिअर आहे. या लेग अंपायर या कोणीतरी या. येस लेग अंपायर. बऱ्याचदा ॲज अ समालोचक तू काही सांगू शकत नाही. कारण की एक इंच बॅट बाहेर राहिली आहे. बॅट्समन आहे, हो यू टी आउट, जावं लागेल. 1 इंच बॅट बाहेर राहिले. हा पहा रिप्ले टेलिकास्ट तुमच्या समोर. टीमची टोटल फक्त आहे 3 या धावसंख्येवरती. चेंडूचा खेळ अद्याप झाला 4. अप्रतिम चिकी धाव घेण्याचा प्रयत्न. अरविंद दाखल झालेत, नवीन बॅटर. टू गो, फटका चांगला खेळलाय. पुन्हा डॉट जातोय, पुन्हा डॉट जातोय. पहिल्या ओव्हर मध्ये धावा येत नाहीयेत. हाही फटका चांगला खेळला. इथेही चेंडू अडवलाय. पहिली ओव्हर राहिले गोलंदाजी करत असताना अभिषेकच्या नावावरती, ज्यानं पहिल्या ओव्हर मध्ये फक्त धावा खर्च केले. टोटल 3. अप्रतिम गोलंदाजी. थोडासा दबाव आला असेल बॅटिंग करणारी टीम. सध्या आपण पाहिलं तर 3च धावा घेऊन बसले पहिल्या ओव्हर मध्ये. धावा करायचे टोटल 50. ओव्हर क्रमांक 2 आकाश.
आज बॅटिंग चांगली राहिली आकाशची. आता गोलंदाजाची जबाबदारी त्याच्या हातामध्ये. पहिलाच फुल टॉस. फिल्डिंग चांगली राहिली संकेतची. आज ज्या पद्धतीने भिंत उभी केली गोलंदाजी करणारी टीम अर्थातच दुर्गेश्वर 8 टीम न संकेतची फिल्डिंग. अंपायर अगदी चकित होऊन त्याच्याकडे पाहत आहेत. ब्रदर्स ग्रुप विनंती करेल एक खेळाडू फक्त आपण मागे पाठवायचा कोणाला तरी. दादा टॉस झाला यानंतरचा एकदंत 8 आणि वन साइड विशाल 8 वन साइड टीम या दादा. यॉर्कर फिरवलाय घराघर. अप्रतिम चेंडू हाताळलाय आणि हा जो दबाव आहे तो दबाव आता फलंदाजी करणाऱ्या टीम वरती आलाय. येणारी डॉटची संख्या वाढत चालली आहे. भरपूर विचार केला. नो बॉल. फटका चांगला खेळून काढलाय. संकेतच्या डोक्यावरून निघून जातोय. नो बॉल वरती येतील धावा. 4 4 4 येईल चौकार. महत्वाचा होता चौकार कारण की एखादी मुवमेंट भेटणं गरजेचं होतं या मॅच मध्ये. सेकंड इनिंग मध्ये 50 धावेचं आव्हान चेसिंग साठी शुभम स्फूर्ती टीम उतरली आहे आणि अशा वेळी आपण पाहिलं तर मोमेंटम भेटली आहे. मोमेंटम चेंज झाली आहे. अरविंदच्या बॅटमधून आलेल्या नो बॉलच्या चौकारानं थोडासा आत्मविश्वास जागा झाला. हाई फटका चांगला केला. फक्त सरळ बॅटनं दिशा दिली आहे. हाई जम घेतली असते चेंडू अडला असता पण कोणताही त्रास घेतला नाहीये खेळाडूनं. फक्त हात वर केलेत. नाटक केलं आणि त्यानंतर चेंडू अगदी आपण पाहिलं तर निघून गेला 4 धावेसाठी. पुन्हा फटका चांगला. पुन्हा त्याच पद्धतीने होत आहे. आता या खेळाडूला नेमकं म्हणायचं काय कारण की याआधी फक्त उंच उडी घेण्याची नाटक घेतला मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर यावेळी चेंडू अडला देखील नाहीये. 2 वेळा तिथून चेंडू फरार झाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अर्थातच 16 या आकड्यावरती. मोमेंटम भेटली. नजर बदलो. नजारा बदलने की जरूरत नाहीये. कस्ती बदललो किनारा बदलने की जरूरत नाहीये. या मॅच मध्ये मोमेंटम चेंज करण्यासाठी थोडीशी आपण पाहिली तर पहिला संयम दाखवला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर नो बॉल नो +1 2 धावा येतील. आता या धावा महत्वाच्या आहेत. एक एक धावेनं धावसंख्या बनवली जाते. एक एक धावेनं धावसंख्या सजवली जाते. वेळ बदलली आहे. क्रिश वेळ नक्की बदलते. दिसत नाही पण बरंच काही दाखवते. या मॅचची बदलली आहे. हाही चेंडू चांगला हाताळलाय. कमबॅक केलाय. यालाच तर बोलतात इट का जवाब देंगे पत्थर से. आणि याचं उत्तर दिलंय गोलंदाजी करत असताना. सोडून दिलाय. अगदी आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपामध्ये धाव जाईल डिक्लेअर मध्ये. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जी हमरी तुमरी होती ती थांबली आहे. ओव्हर क्रमांक 2 ची सांगता झाली आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जो ड्रामा होता तो थांबला. 2 षटकांच्या अखेरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. मॅच ऑन झाली आहे कारण की 12 चेंडू आता बाकी आहेत आणि 12 चेंडू मध्ये तब्बल धावा हव्यात 31 प्रति ओव्हर. जर रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 16च्या सरासरीनं 15.50 सार्थक दाखल झालेत गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 मध्ये थोडस हवा बदलली आहे. पहिला चेंडू सार्थकचा. यॉर्कर होता. खोडून करायचा प्रयत्न. खेळाडू आहे. चेंडू गॅदर करेल. धाव घेतली जाते. चिकी धाव. चोरीची धाव. यालाच तर बोलतात चोरीच्या धावा. सध्याचं टायमिंग पाहिलं तर बरोबर आपण पाहिलं तर 11:46 अजित निकम सरांच्या डोळ्यासमोर धावा चोऱ्या केल्या जातील. या चोरीच्या धावा भरपूर महत्वाच्या असतात. त्याच तर घेतल्या जात आहेत. व्हाईट बॉल.
भरपूर लवकर आपण पाहिलं तर अरविंदनं हे ओळखलं. फटका चांगला खेळून काढला. अगदी आपण पाहिलं तर निघून जातोय 4 धावेसाठी. आणि हा चेंडू समजलाही नाहीये खेळाडूला, कारण की मिड ऑफला असलेला खेळाडू फक्त चेंडू बघत राहिला आणि ज्यावेळी तो चौकार गेला तेव्हा समजलंय की आपल्या बाजूनं काहीतरी गेलंय. या चौकारानं टीमच्या धावसंख्येला थोडंसं आपण पाहिलं तर गती आली आहे. 25 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. एखादी वेळ वाईट असते, वाईट वेळेमध्ये संयम ठेवला की संयमानंतर भेटतं ते यश. या मॅच मध्ये कोणाला भेटेल? सोडून दिला हाही चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. आता या मॅच मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर हवा बदलते, चर्चा बदलते, कहाणी बदलते, वेळ थोडीशी बदलते. हाई चेंडू, फटका चांगला खेळला. पुन्हा गॅप मधून पुन्हा मिस फिल्डिंग होतीये. आज दुर्गेश्वर ए टीम आपण पाहिली तर क्षेत्ररक्षणामध्ये 10 पैकी अगदी कमी गुण घेते. कारण की ज्या पद्धतीने आतापर्यंत आलेले 4 चौकार आणि 4 चौकाराच्या माध्यमातून आलेल्या धावा या कुठेतरी शुभम स्फूर्ती टीमला कमबॅक करून देत आहेत. आता 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. बनली मॅच 9 चेंडू 20. कारण की आतापर्यंत अरविंदची बॅटिंग पहिली, 1 नाही 2 नाही तब्बल 5 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. 9 चेंडू आणि 20 धावेची गरज. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 50 धावेचं आव्हान या मॅच मध्ये. नॉन स्ट्रायकिंग एंडला यशचा आवाज तुला ऐकायला येत असेल. सार्थक सोडून दिला चेंडू. येल व्हाईट बॉल. कारण की एका बाजूला आपण पाहिलं तर अरविंदनं या मॅच मध्ये कमबॅक करून दिलाय टीमला. संकट मोचक तो ठरतोय. हाही सोडून दिलाय. आणखीन एक व्हाईट बॉल. आता आकाश बोलवेल, आकाश थोडीशी चर्चा करेल, थोडासा कानमंत्र देईल. कानामध्ये काय कुजबुज केली असेल त्यानं. दुसरा खेळाडू येतोय, त्यानं खांद्यावरती हात ठेवलाय, तो भरपूर काही सांगतोय. पण सार्थक नक्की ऐकेल का जनाचं की करेल मनाचं? कारण की येणारे चेंडूचा विचार केला ती 9 आहेत. 9 चेंडू मध्ये 18 धावेची गरज आहे. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू. मॅचची कहाणी बदलली. वो तो किताब का एक पन्ना था, पूरी किताब अब भी बाकी है मेरे दोस्त. ये झाकी है. बॉर्डर बॉल. हाच होता कमबॅक, हाच होता कमबॅक. कारण की हा कमबॅक झालाय. 8 चेंडू आणि 18 धावेची गरज. 8-18. अभी रिव्यू के पास जा नहीं सकते. जो रिव्यू होता तो ही संपला. आणि जी टीम मीटिंग झाली त्यानंतरचा चेंडू. सोडून दिलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटल मध्ये. आता एका बाजूला यश बोलवेल. ही जी मूवमेंट आहे ती प्रेशर वाली मूवमेंट है. कारण की आग उधर भी लगी है, आग इधर भी लगी है, आग दोनों तरफ बराबर की लगी है. 8 चेंडू 17 धावा. सार्थक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला आपण पाहिली तर अरविंद. आई चेंडू धाव घेऊ की नको, घेऊ की नको, तोपर्यंत आपण पाहिलं तर 1 धाव घेतली आहे. चोरीची धाव. व्हाईट बॉल +1. 2 धावा इथे धावून घेतल्या जातात. व्हाईट +1 या 2 धावा भेटतात. ही चोरीची धाव होती, ही चिकी धाव होती. आठ चेंडू आणि 15 धावेची गरज. कारण की व्हाईट +1 जी धाव धावून घेतली आहे तिथून आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं बदलतंय. 8 चेंडू आणि 15 धावा या मॅचची कहाणी अजूनही बाकी आहे.
हो 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 हो, फटका चांगला खेळून काढला, मात्र एकाच प्लॅटफॉर्मवर दोन गाड्या बॅट ट्रॅक केली आहे, मात्र त्यावेळी अंपायर कॉल हो युटी आउट, जावं लागेल माघारी. मोठी विकेट, कहाणी बदलली. ज्या खेळाडूंना मॅच आणली, 5 चौकार लगावले, त्याच सर्व्हिनला रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जावं लागतंय. काय विकेट घेतली आहे. आणखी एक नाही 2 वेळा सांगितलं लेग अंपायरला, हात बघ, त्याच हाताने चेंडू पकडला, त्याच हाताने रनआउट केला, त्याच हाताने सांगितलं चले जाओ. संकेत दाखल होत आहेत. महत्वाचा चेंडू, हा चेंडू मॅचची कहाणी सांगेल. जर चांगल्या धावा येतात मॅच बनेल किंवा मॅच बिघडेल. हो हो, फटका चांगला खेळून काढला, एक धाव घेण्याचा प्रयत्न, एक घेतली, आता 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये 14 धाबेची गरज. ब्रदर्स चषक, ब्रदर्स ग्रुपच्या माध्यमातून कोपरखेने ब्रदर्स ग्रुपच्या माध्यमातून साकार केलेली स्पर्धा आपण पाहिली 2 दिवसाची असते, मात्र 2 महिने आधी या स्पर्धेसाठी मेहनत चालू आहे. काय करूयात, काय नको करूयात, कोणाला बोलूयात, युट्यूब कोणता सांगूयात, कशा पद्धतीने टीम खेळूयात, या सर्व गोष्टी या स्पर्धेसाठी गेल्या 2 महिन्यापासून चर्चेत राहिलेत. स्वप्न उघड्या डोळ्यानं पाहिली जातात, पूर्ण करण्यासाठी करावी लागते ती मेहनत, तीच केली ब्रदर्स ग्रुपनं मेहनत. क्रिकेटनं एकत्र आलेला ब्रदर्स ग्रुप फक्त क्रिकेट पुरता नाहीये, मैदानाच्या बाहेर प्रत्येकाच्या सुखा दुःखामध्ये हा एकत्र राहिलाय. टीम हडल एका बाजूला तुम्ही पाहताय, वेळ कमी आहे, थोडासा स्पीडअप घ्यावा लागेल. 6 चेंडू आणि 14 धावेची गरज. एक दंत 8 आणि 1 साइड विशाल 8 ची टॉस झालाय नाही ना. हा आवाज पहा कसा, स्टंप माईक असतं तर सगळ्यांनी ऐकलं असतं, पण आपण जवळ आहोत, आपण ऐकलंय. हे बघ, इगो हट केलाय, इगो हट केला यसचा. हा इगो हट केला होता. कुछ भी होने दे, ईगो के साथ नहीं छेड़छाड़ी करने की. वाह, काय फटका लगावलाय. जसा चौकार आला तसं लेग अंपायरला घेरलं गेलंय. लेग अंपायर बोलले आहे 4, मॅच चालू होतीये. अप्रतिम फटका. वाह, अप्रतिम. ही आगे कारण की याआधी विकेट कीपर स्वतः यशला आवाज जाईल असा बोलला होता की याने 2च रन केलेत. यश बोला त्यात आणखीन 4 ऍड कर. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझी क्या, फायर हो. पुन्हा लगावलाय, आणखीन एक चौकार. भाई हलके में मत लेना मेरी जान, यश आहे त्याचं नाव. आणि यावेळी पुढे जाऊन तुटून पडला, कारण की पहिल्या चेंडूवरती झालेला आवाज, पहिल्या चेंडूवरती थोडस डिवचलं आणि जसा डंक मारलाय तसे पंख लावलेत त्यानं चेंडूला. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार आलेत. यशनं जर मॅच जिंकवली तर तन्मय दादा यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आहे. मात्र येणारं समीकरण 4 चेंडू 6 धावा. वड मॅच, 4 चेंडू 6 धावा, 6 धावा 4 चेंडू. पुन्हा पुढे टॅप करण्याचा प्रयत्न, नकार दिलाय, धाव घेतली नाहीये, थोडासा नाराज आहे, डोक्यावरती हात ठेवलाय, त्यानंतर नाराजगी त्यानं स्पष्ट दाखवली आहे. हल्ली चेहरा पुस्तकापेक्षा जास्त वाचला जातो, हाच चेहरा वाचला या खेळाडूचा. एका बाजूला संकेत, 3 चेंडू आहेत, 3 चेंडू मध्ये 6 धावेची गरज. वेगळं प्रेशर या मॅचवर.
पुढे आलाय, फटका चांगला खेळलाय, पुन्हा फुल टॉस घेतला, पुन्हा संपवले. अगदी या चौकारांना आपण पाहिलं तर आता विजयासाठी येणारे चेंडू बाकी आहेत अगदी 2 आणि 2 चेंडू मध्ये 2 धावेची गरज. जर पहिल्या ओव्हर मध्ये 3 धावा आल्या असतील तर त्यानंतर मॅच काय बनवली असेल विचार कर. 2 चेंडू 2 धावा. कुछ भी करने का, मेरे ईगो को हर्ट नहीं करने का. यश एका बाजूला, आकाश फिल्डरला उभा केलाय. आहे प्रेशर. याला मॅच बोलतात, याला मॅच बोलतात. ही मॅच आहे. 2 चेंडू 2 धावेची गरज. पुढे टॅप करण्याचा प्रयत्न, खेळाडू आहे, चेंडू पकडलाय, फेकलाय, चांगला थ्रो, तोपर्यंत बॅट पोचला जातोय. एक चिकी धाव. आता मॅच आहे 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. वड मॅच. क्रिश याला बोलतात हाय व्होल्टेज मुकाबला, कलगीतुरा तुतू मेमे, रणधुमारी, रणसंग्राम, पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद, दुसऱ्या साईडला हरण्याची भीती. दोघांच्या मध्ये बिचारी ही खेळपट्टी. ही मॅच आहे पैसा वसूल. हाय व्होल्टेज मुकाबला. वड मॅच, वड मॅच. प्रेक्षक खुश झालेत. प्रेक्षक बोलले असतील 12 वाजलेत, अजिबात घरी जाणार नाही, पैसा वसूल झाला, इथेच थांबणार, स्पर्धेचा आनंद घेणार. 1 चेंडू 1 धावेची गरज. दोन्ही बाजूने आवाज आहे. तिकडे दिवाळी आहे, इकडे दिवाळी आहे. 1 चेंडू पडल्यानंतर एकीकडे दिवाळी, दुसरीकडे शिमगा होईल. सिल अगदी खेळाडू उभा, पॉइंटचा खेळाडू. 1 चेंडू 1 धावेची गरज. आणि दुसऱ्या बाजूला आलेला संकेत हा पहिला चेंडू खेळतोय. पहिला चेंडू. फटका चांगला खेळून काढला गॅप मध्ये. या मॅच मध्ये विजेता राहिले टीम शुभम स्फूर्ती टीम राहिले विजेता. टॉस कॅप्टन या 1 दंत 8 आणि दुसरी टीम 1 साइड विशाल 8. दोन्ही कॅप्टन या दादा.